आज तारीख 21 नोव्हेंबर आणि शुक्रवार. गुजरात राईडचा हा आमचा 7वा दिवस असेल. आम्ही आत्ता आहोत अहमदाबादमध्ये. अहमदाबादवरनं आम्ही आता पुण्याला निघणार आहे. आज रात्री जिथपर्यंत स्ट्रेच करता येईल तेवढं करणार आम्ही, अहमदाबाद ते सुरत किंवा दमणपर्यंत, आणि तिथे राहणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार पुण्याकडे जाण्याकरता. आणि काल मी म्हटलं होतं की 3 दिवसाचं एकत्र शूटिंग करीन, पण सूर्य मंदिर जे आहे तिथे एवढं भरपूर सगळे माहिती मिळाली की त्याच्यामुळे तो व्हिडिओ मोठा झाला. त्यामुळे कालचा व्हिडिओ वेगळा केला आहे आणि आज आणि उद्याचा आता एकत्र करता येतो का बघतो. तर आता हा पुढचा जो शेवटचा प्रवास आहे आपल्या काय म्हणतात त्याला, अहमदाबादपासून ते पुण्यापर्यंतचा, तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. साधारण सकाळी 9:30 वाजता आम्ही अहमदाबादवरनं निघालो आहे आणि आता आम्ही कार्तिक म्हणून आमच्या ग्रुप मेंबर आहे, आमचा एक मित्र, त्याच्या घरी आलो आहे आणि साधारणतः 1-1.5 तासाचा प्रवास झाला आहे. थोडासा थांबणार, चहा वगैरे घेणार, नाश्ता करणार आणि इथनं पुन्हा पुण्याच्या दिशेने निघणार. और किधर गया उसका नहीं संपर्क नो. ये गाडी चालवून आता प्रत्येकाची कशी हालत झाली बघायची तुम्हाला. 1 मिनिट. ही अशी हालत झाली आता, सगळेजण वैतागलेत अक्षरशः. वाटेत आता आम्ही शेल पेट्रोल पंपावरती थांबलो. इथे थोडंसं फ्रेश झालो. सकाळपासून गाडी चालवते पण फक्त 111 किलोमीटरच झालेत. म्हणजे अहमदाबादपासून 111 किलोमीटर आम्ही आलेलो आहेत आणि आता इथून पुढे वापीपर्यंत तरी ॲटलिस्ट जायचं आहे असा प्लॅन आहे. आता बघूया कुठपर्यंत जातोय. तर खूप दमले संध्याकाळी तर मग अलीकडेच आम्ही थांबू, पण अदरवाईज प्रयत्न करणारे जेवढं आपल्याला खेचता येईल आजच्या दिवशी, जेवढं लांब जाता येईल पुण्याच्या दिशेने तेवढं जाणार आहे. आता आम्ही पोचलोय दमण इथे आणि हा दमणचा मरीन ड्राईव्ह म्हणू शकतो आपण. इथे शेजारी समुद्र आहे पलीकडच्या बाजूला आणि हा तो रस्ता आहे एकदम मस्त. तर आम्ही आता पोचलेलो आहोत दमणमध्ये आणि हा दमणचा बीच आहे. या साईडला सगळं बीच सुरू होतं आणि तोच हा रस्ता आहे बीचचा. तर आजचा मुक्काम आम्ही दमणमध्ये करणार आहोत. आमचे काही टीम मेंबर्स मागं राहिलेत त्यामुळे आम्ही त्या साईडला चाललोय. आता त्यांनी लोकेशन शेअर केलंय. ओके, हा तो रस्ता दमणच्या बीचचा, अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता. मस्त आहे. हवा पण एकदम छान आहे. इथे रिसॉर्ट्स आहेत. हा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दमणचं जे फोर्ट आहे तो इथं दिसतोय. दमणचा फोर्ट म्हणजे किल्ला, आणि त्यांनी किती छान ठेवलाय बघा हा किल्ला. या पद्धतीने खरं तर आपले सगळे किल्ले असे छान पद्धतीने ठेवले पाहिजेत. काय सुंदर ठेवलाय, व्यवस्थित ठेवलाय. त्याला छान लाईट्स वगैरे सोडलेत, त्यामुळे तो बघायला पण एकदम छान वाटतं. आणि ही पुढची जी बाजू आहे ना, ती आता तुम्ही बघाल ती अजून सुंदर आहे. आता जस्ट आपण या किल्ल्याला प्रदक्षिणा घालतोय उलट्या बाजूने आणि पुढची बाजू येते. हे बघा काय मस्त वाटतोय हा किल्ला, सुंदर. समोरच्या बाजूला त्यांनी तिकडे आहे ना हे ठेवलेत, फाउंटन्स ठेवलेत, कारंजी लावली आहेत. पलीकडच्या बाजूला पाणी आहे, म्हणजे नुसता किल्ला नाही, त्या किल्ल्याला तटबंदी आहे आणि पलीकडच्या बाजूला पाणी देखील आहे. हे बघा इथे मस्त कारंजी ठेवलीत त्यांनी, सुंदर वाटतं एकदम कारंजी बघायला. आणि इकडे हा किल्ला, इथे समोर एक त्यांनी रणगाडा ठेवलाय. हा रणगाडा ठेवलाय त्यांनी इथे, आणि इथे किल्ला संपला. हे पलीकडची बाजू आहे आणि ही कारंजी इथे.
तर खूप छान त्यांनी ठेवलाय हा सगळा एरिया. मला तर खूप आवडला. काय मस्त वाटतंय बघा, प्रसन्न वाटतंय एकदम. आज 22 नोव्हेंबर शनिवार आहे. गुजरात राईडचा आमचा हा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही सगळे रेडी आहोत इथून निघण्याकरता. तर दमणवरनं आम्ही निघणार आहोत आणि पुण्याकडे येणार आहोत. साधारणतः 8-8.5 तासाचा हा प्रवास असणार आहे. इथून पुढे पहिल्यांदा दमणपासून ते मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत अशा 2 टप्प्यामध्ये ते जाणार आहे. आता घोडबंदर रोडला कितपत ट्रॅफिक लागेल आणि काय माहिती नाही आहे, ते आता गेल्यानंतर कळेल. तर हा शेवटचा दिवस आहे आमच्या प्रवासाचा, गुजरात राईडचा. आणि जाताना वाटेमध्ये काही समजा क्लिप्स घेणं शक्य असेल किंवा काही चांगलं वाटलं तर मी नक्की शेअर करतो. सकाळचे 7:45 वाजलेत. आम्ही निघालोय फायनली. 7 वाजता निघायचं टार्गेट होतं. यावेळेस थोडंसं टार्गेटच्या जवळ आहे. नाहीतर एरवी 6 वाजता निघायचं ठरवायचो, 9 वाजता निघायचो. म्हणजे मध्यंतरी टूरच्या वेळेस ही गोष्ट लक्षात आली, राईडच्या वेळेस. तर आज थोडंसं वेळेत निघालोय. हवेमध्ये गारवा आहे, मस्त वाटतंय. धुका आहे सगळीकडे. ही दमण सिटी आहे जिथून आता आपण पास होतोय आणि खूप छान वाटतंय. अमेझिंग. दोन्ही दुतर्फा झाडं आहेत. ट्रॅफिक नसू देत, फक्त ते जे घोडबंदर रोड आणि तिकडचं ट्रॅफिक मुंबईचं, ते विचार करूनच नको नको वाटतं. तेवढा पॅच तर क्रॉस करावा लागणारच आहे आणि तो रस्ता पण खराब आहे थोडासा, असं ऐकून आहे मी. आम्ही दमणमधनं बाहेर निघालो नाही. एक साधारणतः 25-1 किलोमीटर आलो असेल की आमच्या ग्रुपमधल्या एका माणसाच्या गाडीची चेन निसटली. त्यामुळं मग आता ती व्यक्ती मागे थांबली आहे. त्याच्यासोबत 1-2 रायडर्स आहेत, म्हणजे लोक आहेत की जे त्यांना मदत करतायत आणि त्या गोष्टी क्लिअर झाल्या की ते येतील. तोपर्यंत आम्ही इथे आता थोडंसं मागे तुम्हाला दिसतंय नाश्त्यासाठी थांबलो आहे. आणि जिथे थांबलो आहे त्याच्या अपोजिट साईडला इथे एक सुंदर मंदिर आहे. इथे मागच्या बाजूला तुम्हाला एक मंदिर दिसेल इकडे. साधारणतः दुपारचे 12:30 झालेत. आम्ही दमणवरनं निघालो होतो. वाटेमध्ये आमच्यामधल्या एका ग्रुप मेंबरच्या गाडीची चेन पडली होती, ती आम्ही व्यवस्थित करून घेतली. त्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो. आणि आता आम्ही घोडबंदरच्या इथून क्रॉस होतोय. हा घोडबंदरच्या इथला रोड आहे. आय थिंक याला घोडबंदर रोडच म्हणतात. ते फाउंटन हॉटेलच्या इथनं जो निघतो तो. तर तिथे आम्ही निघालोय आता. आणि भयंकर ट्रॅफिक होतं घोडबंदरच्या इथे आणि उकडत होतं, वेड्यासारखं उकडत होतं. आता थोडंसं बरं वाटतंय. थांबलो आम्ही थोडंसं आणि जरा फ्रेश झालो. थांबलो, फ्रेश झालो आणि निघालो. ही खाडी दिसते घोडबंदरची. आता आम्ही इथनं जरा पुढे जातो आणि कुठे हॉटेल मिळालं तर तिथे थांबतो. कारण आता उन्हामुळे जास्त त्रास व्हायला लागलाय. एरवी ठीक होतं, पण उन्हामुळे खरंच खूप त्रास व्हायला लागला आता. आणि रस्ता म्हणाल ना, अरे देवा देवा, महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यानंतरच जाणवतं की 2 शहरांच्या मधले रस्ते देखील चांगले नाहीत तिथे. म्हणजे गुजरातमध्ये कसं ॲटलिस्ट एवढी एक गोष्ट आहे की 2 शहरांच्या मधले रस्ते तरी त्यातले त्यात चांगले आहेत. आतमधले गावांमधले रस्ते काही ठिकाणी चांगले आहेत, काही ठिकाणी एकदमच खराब आहेत. हा फरक आहे. पण आपल्याकडे म्हणजे कुठंच रस्ते चांगले नाही आहेत. बघा ही धूळ बघा एकदा, काय धूळ आहे. आणि त्याच्यात स्पीड ब्रेकर आहेत. काय आवश्यकता आहे का स्पीड ब्रेकरची? हे रस्ते, ही धूळ आणि ही मरणाची ट्रॅफिक. आता वाजले दुपारचे 1:30 आणि आम्ही फार फार तर म्हणजे 8 किलोमीटर आतमध्ये येण्याकरता आम्हाला
1.5 ते पावणे 2 तास लागले असतील. एवढं ट्रॅफिक होतं, वाईट ट्रॅफिक, म्हणजे कपडे अक्षरशः भिजलेत घामाने. खूप भयंकर ट्रॅफिक होतं. कसं बसं आम्ही आलो आहे कळव्यापर्यंत. आता इथून मुंब्रा मार्गे जायचं आहे का ऐरोली आणि त्या मार्गाने जायचं आहे हे आता जसं ट्रॅफिक असेल त्या हिशोबाने. पण आता आम्ही जेवण करण्याकरता थांबलो आहे. दुपारचं आता आम्ही जेवण करून घेणार आणि त्यानंतर मग निघणार. तर साधारण 1 तासभर आता इथे जाईल, 1.5 ते 2.5 इथे जाईल. 2:30 पावणे 3ला आम्ही इथून निघू. त्यानंतर मला असं वाटतं एक पनवेल वगैरेपर्यंत आता ट्रॅफिक लागेलच. त्यानंतर मग थोडंसं व्यवस्थित गाडी व्यवस्थित पुढे चालवता येईल. आता पुढे भेटूयात. इथं आम्ही आता पोचलोय लोणावळ्याच्या अलीकडे. खोपोली क्रॉस केले आम्ही आता आणि ग्रुप थोडासा पुढे मागे झालाय आमचा. मागे एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ना, प्रत्येक घाटामध्ये एक देव असतो, घाटाची देवता. ते बघा इथे आहे. नमस्कार करूयात आपण. हा जो बोरघाट आहे ना, या घाटामध्ये जुन्या रस्त्याने जायला जी मजा आहे ती काही औरच आहे. बरोबर 1 आठवड्यानंतर शनिवारी आज या गुजरात राईडचा शेवट होतोय आणि तोच सेक्शन घाटामधला आम्ही साधारणतः आता 5:45 वाजले संध्याकाळचे आम्ही आता क्रॉस करतोय. काय मजा आहे ना, आयुष्य हे असं असतं, जिथून सुरुवात झाली तिथं संपतं. आता आम्ही लोणावळ्यापर्यंत आलोय.